नमस्कार. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या गोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. तर मी परत दुसरं नवीन चॅनल ओपन केलं. माझं पहिलं चॅनल आबांची लाडकी ताई होतं आणि आता पण तेच नाव दिलं आहे. फक्त माझं मोबाईल प्रॉब्लेम झाले. मोबाईलचा प्रॉब्लेम म्हणजे काय तर माझा मोबाईल ना वैरण कट करताना कटरमध्ये गेला आणि मग तिथून पुढं माझा प्रॉब्लेम चालू झाला मोबाईलचा. तर इकडं म्हणलं आज परत नवीन सुरुवात करावी. तर माझं जुनं कोण सबस्क्रायबर असलं त्यांनी प्लीज मला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा. तर मी परत दुसरं चॅनल उघडलं आणि नवीन सुरुवात म्हणलं आजच्यापासून परत करावी. तर बऱ्याच गोष्टी घडून गेल्या बरं का. आपल्या आयुष्यात सुख पण येतं, दुःख पण येतं. तर सगळ्या गोष्टींना सामोरे तर जावंच लागतं. आणि मी बाहेर बसली म्हणजे शेततळा आहे आपलं, शेततळ्यावर दारं चालू आहे ती माझी. आणि पाठीमागं रामफळाचं झाड बघा, छान दिसतंय असं एकदम हिरवं. आणि रामफळ पण आपल्याला एक पिकलं सापडलं आहे. असं किती छान कलर आला ह्याचा. तर ती पण मी काढलं आणि पाणी चालू आहे. तर तुम्हाला दाखवते पाणी. मोटर चालू आहे आपली, हस्तीचं बारका पाईप आहे. एवढं चालतं पाणी, पण असं शेततळ्यात साठवलं की मग होतं भिजायचं भरपूर. तर रोज एवढं म्हणलं तर काय थोडं नाही, पाणी भरपूर आहे. आणि एकदम क्लीन केलं तर शेततळं स्वच्छ करून घेतलं होतं सगळं. जवळजवळ 15 दिवस झालं. तर परत आणखीन ह्याच्यात असं शेवाळं चढले. तर आता ही शेवाळं मोटरच जातं, ड्रीपमध्ये जातं. तर ह्याला काढावं लागणार आहे. तर बघू आता उद्या वेळ मिळाला तर मग काढून घेते. आणि इकडं ओलं दिसतंय बघा रान, तिकडं आपली दारं चालू आहे. ती मका टाकून घेतली गायींना वैरण आणि पाणी चालू आहे. आणि शेततळ्याचा कागद इथं उंदराने सगळा फाडून टाकला आहे. मग मी थोडा वर वळला आणि वर वळून असा बाजूला काढून टाकला. म्हणजे भरपूर आहे कागद शिल्लक, तसा काही कमी नाही. आणि किती गायींचं टायमिंग झालं आहे आता वैरणीचं. पण इकडं 5चं लाईटीचं टायमिंग आहे आणि 4 सार राहिले. तर नाहीतर मग भिजायचंच होतं आहे आपलं. आणि इकडंही असं रामफळाचं झाड आहे. तर इकडं बघा गाई आता टायमिंग झालं म्हणलं की उठून उभा राहिले. त्यांचं वैरणीचं टायमिंग झालं आहे. एक गाय आपली विली, एक म्हैस विली आणि जाळी पण नवीन केली. पहिलं कोणी माझा व्हिडिओ बघितला असेल तर त्या पहिल्या व्हिडिओमध्ये एकदम खराब अशी झालेली जाळी होती. तर नवीन करून घेतली सगळी जाळी पूर्ण. आणि मी पूर्ण जाळीचा व्हिडिओ पण बनवेन. तर चला म्हणलं आज थोडासा छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा. आणि इकडं शेतकऱ्याचा खरा मित्र, ह्यांचं एकच काम असतं बरं का, किडा मुंगी खायचं. त्यांचं पोटाचं चालू असतं. आणि आपलं ना दार कुठपर्यंत, आता ही पहिल्यांदा आहे दिसतंय मग ठीक आहे, पण दिसत नसतं त्यावेळेस बघा ती बरोबर आपल्याला दाखवते पाणी कुठपर्यंत गेले. म्हणजे शेतकऱ्याचा खरा मित्र म्हणायचं ह्याला. आणि लसूण बघा छान आलंय लसूण पण. पाणी लांब आणले वरनं दंडातनं, असं फिरवत फिरवत पाणी फिरवलं ना, तिकडं फिरतं. आपण नेल तिकडं फक्त तोम घालून व्यवस्थित आणलं ना. कुठं लय लांब आणले मी वरनं पाणी. तर डोकं चालवायला लागतं ह्याला पण. आणि दुसरी गोष्ट, नीट तार मोडून तुंबून व्यवस्थित असं करून मग ही इथपर्यंत आले. आणि उलटं पण पाणी जात नाही, तिथं पण डोकं बंद पडतं मग. तर झालं, थोडंच राहिलं आता. इकडून पण दार चालू आहे, इकडून पण.
1 2 3च सारं राहिलं. 2 हिकडल्या बी चालू आहे. 5 वाजेपर्यंत लाईट आहे. तर बार्ली घेतली, 200 किलो बार्ली घेतली आणि पहिल्यांदाच घेतली. बरेच जणांचं असं म्हणणं आहे की बार्लीनं गायींना काय म्हणजे खरं काहीतरी असं प्रॉब्लेम येतोय, गायींना गाभण राहायला प्रॉब्लेम येतोय. परत असं काय ते ह्याच्यामध्ये राहते त्या गायी, असं तंद्रीत राहते त्या, असं बरंच काय असं ऐकायला भेटलंय. पण काय जणांचं असं म्हणणं आहे की रिझल्ट चांगला आहे, दुधाला पण चांगला आहे. म्हणून मग म्हणलं बघूया पहिल्यांदाच प्रयत्न करून, म्हणून घेतली बार्ली. आता दुधाला फरक पडतोय का ती पण कळलं. आणि वेलेल्या गायी असल्यामुळं म्हणलं भरडा होता पहिला, पण भरड्याचं पण सारखं गुण संपती आणि मग ही होय गॅप पडायला नको आहे. तर गॅप पडून जातोय म्हणून मग म्हणलं बार्ली आपलं कसं रेग्युलर आणून टाकते ती. आणि इकडं बघा आता ही मी गायींना खायला इथं बांधून घेते अगोदर, मग खायला अशा कुंड्या आहेत त्या. तर काय करते त्या आता ही बघा अशा कुंड्या आहेत त्या, 7 कुंड्या आहेत त्या. तर आता ही इकडे येऊन उभा राहिली तर ती इकडं येते त्या, इकडंच उभा राहते त्या आणि इकडं अशी मग घाण करते त्या, इथं शेण टाकते त्या. मग ही मला परत आता स्वच्छ करायचं पहिल्यांदा. तिकडं बसत नाही त्यात, जरा थोडंसं ऊन पण लागतं. तर आणखीन आता उन्हाळा पण वाढायला लागला आहे. तर असा मुक्त गोटा केला आहे मी. फक्त गायींना वैरण खायसाठी पेंड खायची आणि धारा काढून घेतले की गायींचं असं बोरकडी पण बनवून घेतले. तर म्हणजे बोरकडी पण अशा भेटते दुकानात. नुसतं असं केलं की गाय सुटते. एका 5 मिनटात 7 गाय माझ्या सुटून होते त्या. आणि आता टायमिंग झाले त्यांचं, पण म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा. अगोदर ही स्वच्छ करून घ्यायचं, शेण टाकती आणि मग वैरण कट करायची, नंतर मग वैरण टाकायची आणि गाय अगोदर बांधून घ्यायच्या. तर माझा मुक्त गोटा कसा वाटतोय तुम्हाला नक्की सांगा. आणि पाणी पण इकडं मी नवीनच टाकी आणली गायींना पाणी प्यायला. तर ही बगळं बघा इथं गायींच्या गोट्यात पण असते, तर गुचिड खात्यात, अजिबात गुचिड राखत नाही. तर सारखं त्यांचं चालू असतं गुचिड खायचं. आणि इकडं मी अशी टाकी पण आणली. तर आज पाणी भरायचं राहिलं आहे माझं. तर टाकीत झाडाचा कचरा पडला आहे आणि घाण दिसतंय थोडं, पण ही आहे ना असं बगळ्यांनीच केलं आहे. आणि एकदम जाड तार वापरली बरं का, आणि दणकट अशी जाळी बनवून घेतली 1 नंबर. आणि इकडं मी मध्ये दिसतोय का कप्पा, ती कप्पा पण करून घेतला आहे. आणि तिकडं शेळ्यांना केलं आहे. आणखीन शेळ्या काय घेतल्या नाही त्या, पण शेळ्यांसाठी पण माझं नियोजन मी अगोदर करून ठेवले, कारण का परत नाही होत. आता काय करायचं, फक्त शेळी आणायची आणि सोडायची. तोपर्यंत गाईचं वासरू आणि म्हशीचं बाळ त्याच्यात सोडलं आहे. आणि त्यांचं सेपरेट दरवाजा पण मी बनवून घेतला आहे. इकडं कटर आणि दुधाची मशीन लावली. इकडं गाय पाहिजे तेव्हा पाणी पिते त्या गाई. तर पाणी भरायचं राहिलं आहे. आता मोटर चालू झाली की पहिलं पाणी भरून घेते, स्वच्छ करून घेते पाणी पण. आणि गायींचं वैरणीचं टायमिंग तर इकडं काल मकवान आणलं होतं मी एकदम म्हणजे जास्त गाडीत. तर 2 दिवसाचं मकवान आहे. कटरला पण असं ठिक्की बांधून घेतली ती. आणि इकडं ऊसाची वैरण आणायची राहिली. आज काय झाले, गाडी घरी नसल्यामुळं माझी ऊसाची वैरण राहिली आणायची. तर मला वैरण टाकल्यानंतर ऊसाची वैरण आणायला जायला लागल. तर इकडं बघा आणखीन एक आनंदाची गोष्ट म्हणजे शिवप्रसाद संघ दहीगाव असं सेंटरवाल्यांचं नाव आहे. तर मला सेंटर पण मिळाले आणि मी शिलाई मशीनवरच ठेवलं आहे, कारण का टेबल नाही माझ्याकडं. तर त्यांचा ही काटा आहे आणि ही दुधाची मशीन आहे. तर तुम्हाला मी दाखवते मला रेट किती बसते ती. आणि जी गाई गर्भिणी म्हणजे गाभण काळातल्या ज्या गाई येते ना, त्यांना गर्भांकुर अशी
पेंट पण वापरते मी. तर ह्याचा रिझल्ट तर खूपच छान आहे बरं का. तर ही लिक्विड दिलं आहे डॉक्टरनी, गाईचं म्हशीचं दूध कमी निघतं आहे म्हणून, तिला कॅल्शियम पण कमी झाले म्हणून सांगितले. तर ही लिक्विड जी आहे ना ती योग्य आहे का, आणखी दुसरं काही ट्रीटमेंट करायला लागतं ते पण मला कमेंट करून सांगा. तर आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करा. आणि म्हणलं करावी सुरुवात हळूहळू. तर आज मी सुरुवात केली व्हिडिओला आणि माझा पहिलाच व्हिडिओ आहे. तर प्लीज सपोर्ट करा माझ्या व्हिडिओला. आणि किती छान अशी फुलं आली ती बघा तुम्ही, किती सुंदर वाटते वातावरण. तर चला इथंच मी व्हिडिओचा एंड करते आणि पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी